मला असं वाटतं की नवरा बायको म्हणून त्यांनी इतकं काम केलेलं आहे की आपल्याला जर असं कोणी विचारलं की अरे बाबा सांग बरं एखादं विनोदी कपल कुठले म्हणून तर आपण लगेच त्यांचं नाव घेतो. अरे वा, बरोबर आहे की नाही? नक्कीच. आणि जो नवरा आहे त्याच्यातला त्याचं एक गाणं आणि एक डान्स तर आपल्याला खूप आवडतो आणि ते म्हणजे शालू झोका देग मैना. बरोबर आहे की नाही? इतकं शालूला त्याने फेमस केलंय मला असं वाटतं की आजपर्यंत कोणी केलं हो, नव्हतं. खरं. बरोबर ना? तेव्हा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. वा वा, जोरदार टाळ्या या क्लासिक जोडीसाठी. हॅलो हॅलो हॅलो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. बुगडी आणतो माशी बोल गो मैना. आणतो माशी बोल गो मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. झालं हो हो नाचून झालं तुमचं? होय तर हो, हौस भागली. हो. हा आता काय तुला नाचायचं? मग काय घाबरते का काय नाचायला? हा, मग नाच. शालू हो हो. झोका दे गो मैना. हा, हा. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणि रुसू- हळू हळू. गिरकी मारताना तोंडावर पडशील वासाडी. तुम्हाला तेच हवंय ना? हा. बायको तोंडावर पडलीच होय पाहिजे. ना? कुठून तुमच्याशी इतकी वर्ष संसार करते ना असं झालं. खरं सांगते तुम्हाला. हा हा. मोठी आली संसार करणारी. काय झालं काय? काय झालं? हा. तुम्ही सांगा काय झालं? गेले 4 दिवस कुठे होतात तुम्ही? काय करताय तुम्हीच कुठे होतात? अच्छा, आता यांना ऐकायला यायचं बंद माझा आवाज येतोय का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. पाहिलं का माझ्या आवाजावर टाळ्या वाजवल्या लोकांनी आणि तुम्हाला माझा आवाज येत नाहीये. काल पासून 4 दिवस कुठे गेला होता तुम्ही? मी इकडे आपला तोंडातल्या तोंडात पुटपुटू नका. मोठ्याने बोला. जोर से बोलो. जय माताजी. दिल से बोलो. जय माताजी. प्यार से बोलो. जय माताजी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. हे मध्येच काय सुरू झालं? जय माता दी. आता तूच बोलीस ना जोरशे बोलो तर जय माताजीच म्हणतात ना. अरे देवा कर्मा माझ्या. जोर से बोलो म्हणजे तोंडातल्या तोंडात काय बोलत होतात ना त्याला म्हंटल मी. जोरात बोला. कुठे गेला होता तुम्ही? कोण मी? तुम्हीच. अच्छा अच्छा बी. अगं काय झालं आपल्या शेजारच्या गावचे ते ताते आहेत हा. ना ते उपोषणाला बसलेत. बरं. त्यांचं असं म्हणणं आहे हा. की गाव सुधारला पाहिजे. बरं. समाज तंटामुक्त झाला पाहिजे आणि गाव व्यसनमुक्त झाला पाहिजे. काय समजलीस? त्याच्यासाठी गेला होता? हो हो. त्याला मग? पाठिंबा देण्यासाठी मी गेलो होतो. दिलात पाठिंबा दिलात? हा मग. आणि मग झाला का तो गाव व्यसन मुक्त? अरे गाव लगेच कसा व्यसनमुक्त होईल? ज्यांना प्यायची सवय त्यांना हळूहळू बंद करावी लागते. डायरेक्ट बंद केली त्यांचा लिव्हर फुटतो. काय समजले? हो. लिव्हर फुटतो? मग स्वतःच्या मनाला सांगा गाव व्यसन मुक्त करताय आधी स्वतःला व्यसन मुक्त करा. बावटासारखं काहीतरी सांगताय. हा. गोव्याला काय करत होतात? गोव्याला? गोव्याला काय करत होतात? कोण मी? नाही मी गेले होते गोव्यात फिरायला. 4 दिवस नव्हतात. मला माहितीये तुम्ही गोव्यात होतात. गोव्यात जाऊन काय करत होतात मला सांगा. अरे हा. अरे ते सांगायचं विसरलो. काय झालं तात्या काय म्हणाले हा. की आपला फक्त गाव सुधारला नाही पाहिजे. अच्छा. आजूबाजूच्या 4-5 गावात ते पण सुधारले पाहिजे. बरं. मग आम्ही सगळे त्यांची सवंगडी आहे की नाही एका 4 व्हीलर मध्ये बसलो आणि गाडी अशी सुसाट पुढे धावत निघाली. काच खाली केली बघतो तर गोवा.
अरे बापरे, ऐकलं का? हा. ऐकलं का यांचं? गाडी सुसाट निघाली, काच खाली गेल्यावर काय दिसलं यांना? गोवा. हो, आता- हा माणूस सांगतोय गोवा. हो. आणि काय केलं मग तिकडे? आता गोवा म्हटल्यावर काय होणार मला सांग. तिकडचं निसर्ग सौंदर्य, हा. समुद्र किनारे बरं. हे बघण्यासाठी मी उतरलो आणि संपूर्ण निसर्ग बघून घेतला, समुद्र किनारे बघून घेतला. मला माहितीये कुठलं निसर्ग सौंदर्य. काय गोव्याला जे फॉरेनचं सौंदर्य येतं ना, त्याचा निसर्ग बघायला गेले होतात तुम्ही. आता एवढं गेलो तो बघणार आहेस ना? लाज वाटते, लाज वाटते. बायको समोर मान्य करताय? नाही, तुम्हाला बघतेच मी बरोबर. हा. बरं, गेलात ते गेलात, तिथे गोव्याला गेलात, हा. पोलिसांनी का मारलं तुम्हाला? पण मला काहीतरी काही सांगू नको मला सगळं माहितीये. पोलिसांनी तुम्हाला मारलं आणि का मारलं ते पण माहितीये. तुम्हाला सांगते, ऐका. गोव्याला दारू स्वस्त मिळते. हा माणूस तिथे जाऊन दारू प्यायला आणि सोबत येताना डिक्कीमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन येत होता. ते पोलिसांनी बॉर्डरवर पकडलं म्हणून या माणसाला मारलं. नाही चुकीचं आहे? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. मी त्यांना विनंती करत होतो की मला मारू नका. हा. अरे मी म्हटलं ह्या सगळ्या मी ज्या बाटल्या घेऊन जातोय ते पिण्यासाठी घेऊन जात नाहीये. त्या बाटल्या मी तात्यांच्या पुढ्यात नेऊन फोडणार बरं. आणि त्यांना सांगणार हा. आजपासून आपला गाव व्यसन मुक्त झालाय म्हणून. बापरे, एवढं मोठं समाजकार्य करण्यासाठी तुम्ही गोव्याला दारू आणायला गेलात? हो. त्याच्यापेक्षा दुकानात 4 बाटल्या आणायच्या आणि फोडायच्या आणि करायचं तिकडे व्यसनमुक्त. ते बरोबर. मोठं काहीतरी शाणपणा सांगते. अहो, किती खोटं बोलालो, कसे वागाल? काय? त्याच्यामुळे आपला 2 वर्षाचा एवढूसा मुलगा, त्याचे किती हाल होत आहेत, किती बिघडतोय तो. कसा बिघडलं, काय झालं त्याला? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? काय? 2 दिवस मी माहेरे चाललीये, हा. त्याचे ऑनलाईन क्लासेस आहेत, ते घ्या म्हणून. हा. घेतलेत तुम्ही त्याचे ऑनलाईन क्लासेस? म्हणजे काय? हे बघ, त्याला उठवायचो मी, त्याला आंघोळ घालायचो, चांगले कपडे घालायचो हा. आणि बाई ऑनलाईन वर येण्याच्या अगोदर मी ऑनलाईन जायचो. माहितीये? कशाला? म्हणजे बाई नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. बाई आहे ना, बाई शिकवायला येणार, तुम्ही त्यांच्या आधी जाणार आहे ऑनलाईन. बरोबर आहे, ऑनलाईन तुम्ही गेलात वेळेच्या वेळेत. हा. पण काय अभ्यास घेतलात ते 2 वर्षाच्या मुलाचा? काय घेतला? मराठीच्या बाईंनी साधा प्रश्न विचारला होता की नाही? हा. काय? लिंग ओळखा. सोपा प्रश्न होता, लिंग ओळखा. काय उत्तर दिलं तुम्ही? अरे त्यांनी मला विचारलं लिंग बदला. हा. अरे मी म्हटलं इतक्या वर्षाने नवस लावून पोरगा झालाय, तुम्ही लिंग काय बदलायला सांगता? अरे देवा. हा मग बरं, लिंग बदलायचा काय प्रॉब्लेम नाही आहे. खर्च केवढा आहे माहितीये तुला? बरं, तो मोठा झाला आणि त्याचं लग्न जमवायच्या वेळेला त्याला मुलगा बघायची की मुलगी बघायची, केवढा प्रॉब्लेम होता आपल्या समोर. हो, डोकं बिकं फिरलंय का तुमचं? काय? लिंग बदला हा साधा मराठीच्या व्याकरणातला प्रश्न हा. होता. तो मुलगा, ती मुलगी, तो टेबल, ती खुर्ची, असं असतं ना ते. अच्छा. नको ते काहीतरी गोष्टी सांगता तुम्ही त्याला. आता मला बोलायचं ना, हा व्याकरणाचा प्रश्न आहे म्हणून. कठीण आहे, कठीण आहे. हा. बरं, भूगोलातला साधा प्रश्न विचारला हा. होता, सूर्य महत्वाचा आहे का चंद्र महत्वाचा हा. आहे? तुम्ही काय उत्तर दिलं? मी चंद्र महत्वाचा सांगितला. चंद्र महत्वाचा. हा, मग? का चंद्र? हा, म्हणजे मला सांग, अरे दिवसभर एवढा उजेड असतो हम्म. तरी सकाळी सूर्य उगावतो, काही गरज नसताना उजेड असतो की नाही सकाळी, आणि रात्री काळोख होतो तेव्हा हा नेमका मावळतो. हो, डोकं फिर. मग मला सांग, उजेड कोण देतो? चंद्रच देतो ना, म्हणून चंद्र महत्वाचा. तुम्ही ना खरंच डोक्यावर पडला. शाळेत गेला होतात का हो कधी? अच्छा. काय बोलायचं या माणसाला? हा. अहो, सूर्य येतो म्हणून उजेड पडतो ना. सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे. आणि खरंच नाही, तुमच्याशी ना बोलण्यात अर्थच नाहीये. हा. बरं, सोपा गणितातला प्रश्न. इथे लहान मुलं आहेत. हा. सोपा प्रश्न होता. हा. 23 अधिक 23 किती? कोण सांगेल मला? 23 अधिक 23 किती? किती रे? सांग सांग. हा, सांग किती? 23 अधिक 23 46. बरोबर. हा. 23 अधिक 23 46 होतं. या माणसाने काय उत्तर दिलं असेल? काय? 23 अधिक 23 40. मग बरोबर सांगितलं. कसं काय बरोबर बघ सांगितलं? आता, 23 अधिक 23 म्हणजे 40 नाही झाले? अरे देवा, मग कुठलं कॉमिकचं पुस्तक वाचून आलाय? नाही, कॉमिकचं हा? नाही. आता- दुसरीतल्या मुलाला तुम्ही हे शिकवाल? 23 अधिक 23 मग कठीण आहे. ह्याच्यामुळेच ना आपल्या मुलाची प्रगती होत नाहीये, अच्छा. त्याचा अभ्यास होत नाहीये आणि म्हणून त्याला क्लास मधनं हकलवलंय. काय सांगतेस काय? मग? म्हणजे त्या बाई ह्याला क्लासमध्ये बसवत नाहीत? नाही बसवत अरे आहे. आताच्या आता जातो आणि तो क्लास फोडून टाकतो. हा, हेच करा, हेच करा तुम्ही. आता मला सांगत होता तंटामुक्त गाव करायला चाललायत आणि क्लास फोडायला निघालात.
ते काही नाही, मला कळलेलं आहे तुमच्याच्याने काहीही होणार नाहीये. तुम्ही घरी बसायचं, ह्याच्या पुढे मी जाणार, मी काम करणार, तुम्ही काही करू नका. अरे तू जाणार म्हणजे तू काय करणार आहे? तुला काय येतं बाहेर जाऊन काम करायला? मला येतं, मला बरंच काय काय, मला स्वयंपाक करता येतो, माझ्याकडे पाककला आहे, शिवणकला आहे, चित्र पण काढता येतात आणि मला गाणं पण म्हणता येतं, मला मिमिक्री, मला ऍक्टिंग करता येते. मी शूटिंग मध्ये जाईन, मिमिक्री करेन. अच्छा मिमिक्री करशील? हो. म्हणजे इतक्या वर्षात तुझी मिमिक्री मला दाखवलीच नाही ती? नाही दाखवली. हा दाखव दाखव काय तुझी मिमिक्री? दाखव. हा. ये देख, ये हिंदू का खून है और ये मुसलमान का खून है, पहचान. इसमें से हिंदू का खून कौन सा है, मुसलमान का कौन सा है, पहचान. अरे तो खून मिक्स झालाय, ओळखणार कसा हिंदूंचा काय मुस्लिमचा आहे तो? गप्पा बसा. हा आओ, हाँ. मैं तो छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. आओ, कोण आहे ओळखा? टिकटॉक शक्ती कपूर. शक्ती कपूर. अरे बघा. वा 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 वा. बाई, वाड्यावर या. मसाला. हा? नाही नाही आता ए अहो, हे निळू फुले हा हा मस्त मस्त मस्त. जमतंय ना हो मला? हो म्हणजे एवढ्या तुझ्या अंगात कला आहेत नाही. हो. मग तू अजिबात मला कधी दाखवलेसच नाही. मग? फार 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 धन्यवाद. गाणं पण गाता गाणं पण येतो तुला? हो. हा हा ब- हा. आली उमलून माझ्या दारी प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. डणाणणा. वा वा. बघितलं? म्हणजे इतक्या अंगात तुझ्या कला असून तू आतापर्यंत लपवून ठेवल्या होत्यास. आणि मी निघालोय गाव सुधारायला, गाव तंटामुक्त करायला नाही व्यसनमुक्त करायला. तेच आहे. आधी समाज सुधारण्यापेक्षा ना स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. स्वतःचं घर, स्वतःचा आजूबाजूचा परिसर आणि मग समाज. आपलं घर सुधारलं ना की आपोआप आपला समाज सुधारतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे सगळ्यात आधी स्वतःच्या घराकडे लक्ष द्या. कळलं? असं म्हणतेस? हो. हरकत नाही. म्हणजे आजपासून आहे ना मी नक्की हा प्रयत्न करीन. येस. हो हो. आता याच ह्याच्यावर आपण दोघांनी जोरदार शालू होऊन जाऊ दे. येस. तुम्ही सगळे नाचणार आमच्या बरोबर. या अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उडी नाही आली रुसू नको मैना, उडी नाही आली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. थँक्यू. गिरिजा प्रभू. वा 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 वा, क्या बात आहे. मग खूप मजा आली दादा. जरा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. आणि खूप मजा. मला असं वाटतं की इतकं उशीर झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही सगळेजण इतके छान हसतात. त्यामुळे मला असं वाटतं या कार्यक्रमाचं यश जे आहे ते याच्यामध्येच आहे. बरोबर आहे की नाही? आणि बघ ना, आगरी महोत्सव आजचा आपला पहिला दिवस. 24 तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे. प्रत्येक दिवशी